नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज नवनाथाचं पारायण करणार आहोत. तर मग पूजाविधी कसा करायची किंवा कसं पारायण करायचं, त्याचे नियम काय, ते मी सर्व काही तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर आपण व्यंकटेशाचं पारायण मी केलं तर त्यावेळेस पण तुम्हाला माहिती दिली होती. तुम्हाला ही माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ करत आहे मी. तर इथे मी फरशी स्वच्छ पुसून घेतली, त्याच्यावर स्वस्तिक काढून घेतलं, त्या स्वस्तिकावर हळदी कुंकू टाकून घेते आणि त्याच्यावर पाठ मांडते. आता ही सुरुवात आहे आपल्या पूजेच्या मांडणीची. तर ही पूजा मी एक गुरुवार पाहून तुम्ही कधी पण करू शकता. पारायण 7 दिवसाचं पारायण करणार आहे. कुणी 9 दिवसाचं करतं, कुणी 7 दिवसाचं करतं. मी 7 दिवसाचं करणार आहे. तो गुरुवारी पहाटे एक 3:45 वाजता मी पूजा मांडणी चालू केली होती. कारण वेळ आपल्याला पहाटेचा वेळ कधी पण करायचा म्हणजे आपल्याला वाचायलाच सोपं पडतं. तर मी त्याच्यावर नंतर एक लाल कापड हांतरून घेतलं, नवीन वस्त्र, कडेने रांगोळी काढून घेतली, रांगोळीवर हळदी कुंकू टाकून घेतलं. तर तुम्ही इथं मी तेलाचा दिवा लावला आहे. तुम्ही तुपाचा पण लावू शकतात. मी आरती करताना तुपाचा दिवा घेणार आहे. कापूर तुपाचा दिवा आरती करताना, आणि आत्ता तेलाचा दिवा आपलं ग्रंथ वाचन होईपर्यंत दिवा विजून द्यायचा नाही. कसला जरी विजला तरी नंतर लावायचा. असं वाऱ्याने ह्याने विजतं तसं काही मनात काही शंका आणायच्या नाही त्या. आणि उदबत्ती पण लावून घ्यायची. सुरुवात पूजा मांडणी करायच्या आधी सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा. दिव्याची पूजा करून घ्यायची सुरुवातीला. कधी पण आपण कोणतीही पूजा करताना सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आणि त्याची पूजा करून घ्यायची. उदबत्ती लावून घेतली. ती उदबत्ती मी अशी ताटात ठेवणार आहे. का तर आपण वाचन करूच तर त्याची जी रक्षा पडते, उदबत्तीची राख जे पडती ते एक भस्म असतं, आणि ते तुम्ही डबीत भरून नंतर ठेवू शकता. आपलं कधी आपल्या घरातच कोणी मुली होते आजारी पडले की त्यांना लावण्यासाठी. कारण हे नवनाथाचं खूप पारायण खूप असं चांगलं असतं आपल्या घरासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या वैवाहिक जीवनासाठी किंवा आपल्या समाधानासाठी. तर इथे मी आता उदबत्ती लावून घेतली, दिवा लावून घेतला, देवाची पूजा करून घेतली. आणि इथे मी माझ्याकडे नवनाथाचा फोटो नाही. तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही अशा राशी मांडायची गरज नाही, तुम्ही नवनाथाचा फोटो ठेवू शकता. पण माझ्याकडे फोटो नाही म्हणून मी असे 9 तांदळाच्या राशी छोट्या छोट्या मांडून घेतल्या. आणि एक कलश मांडण्यासाठी थोडे तांदूळ पसरून घेतले. त्याच्यावर सर्व राशीवर हळदी कुंकू वाहून घेतलं. आणि आता पाण्याने भरलेला कलश आहे त्याला स्वस्तिक करायला ओढायचं कुंकावाने, आणि ते त्या तांदळाच्या राशीवर ठेवायचं. आणि त्याच्यात एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं, हळदी कुंकू पण टाकायचं त्या पाण्यामध्ये. तर तुम्ही फुलं दुर्वा पण टाकू शकता. पण आता आपलं ही 7 दिवस पूजा आपल्याला हलवायची नसते पारायण होईपर्यंत. 8व्या दिवशीच त्याचं विसर्जन करायचं असतं. फुल टाकलं का नाही मग ते चिलटती होऊ शकतात तेव्हा फुल असं पाण्यात कुजल्याने होऊ शकतं. म्हणून मी त्यात फुल टाकत नाही. फक्त हळदी कुंकू, रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकलेली आहे. आणि नारळ घेतला, नारळाला पण स्वस्तिक काढून घेतलं कुंकाने. आणि नारळ कधी पण कलशावर ठेवताना त्याची निमुळती बाजी असते ती खाली करायची आणि शेंडीचा भाग असतो तो वरी करायचा. इथं विड्याची तुम्ही 5-7 पानं ठेवू शकता. माझी छोटी छोटी पानं आहेत म्हणून मी 7 ठेवली. तुमची मोठी पानं असतील तर तुम्ही 5 विड्याची पानं ठेवली तरी चालतील. त्या विड्याच्या पाण्याचं देठ कलशात करायचा आणि त्याचं जे आपलं हे असते शेंड्याचा भाग असतो तो बाहेरील बाजूला करायचा. अशा प्रकारे पानं मांडून घ्यायची आणि त्याच्यावर आपला नारळ ठेवायचा. आपला कलश मांडून झाला, दिव्याची पूजा झाली सुरुवातीला, नंतर कलश मांडून झाला, कलशाची हळदी कुंकू आणि फूल वाहून पूजा करून घ्यायची. तर हे पारायण करताना काही नियम आहेत. आपल्या 7 दिवस आपल्या घरात नॉनव्हेज नसून लागते. परत तुम्ही ब्रह्मचर्य पाळायचं असतं 7 दिवस, ते मेन त्याचे नियम आहेत. परत तुम्ही दुसऱ्याच्या घरचं काही खायचं नसतं 7 दिवस. लोकांनी अन्न काही खायचं नसतं, आपल्याच घरचं खायचं असतं. आणि असे काही नियम आहेत त्याचे. तर उजव्या साईडला इथे विड्याचं पान मांडून घेतलं मी. त्याच्यावर हळकुंड, सुपारी, खारी, खोबरं, 1 रुपयाचं नाणं, लवंग, असे आपले जे विड्याचे वर साहित्य असतं तसं तुम्ही 5-6-7 ठेवू शकता. तर विडा मांडून घेतला आणि प्रसाद ठेवण्यासाठी एक छोटी वाटी इथं ठेवली. नंतर आपली पूजा करताना दररोज वाचताना फक्त खडीसाखरेचा प्रसाद दाखवायचा. आणि नंतर दररोज सकाळी आपल्या घरी जो स्वयंपाक आपण बनवतो स्वयंपाकाचा नैवेद्य देवाला 6 दिवस दाखवायचा. 7व्या दिवशी उद्यापन करायचं असतं. 7व्या दिवशी त्या दिवशी उद्यापनाचा स्वयंपाक वेगळा असतो. मी विड्यावर पान वाहून घेतलं. आणि 7 दिवस तुम्ही कांदा लसूण खायचा नाही कसलाच. स्वयंपाक तुमचा वेगळा करायचा, घरातल्यांचा वेगळा करायचा. तर जो तुमचा स्वयंपाक केलेला आहे बिना कांदा लसण्याचा तोच स्वयंपाक तुम्ही देवाला दाखवायचा नैवेद्य, तोच तुम्ही ग्रहण करायचा. तर इथं मी पाण्याचा एक ग्लास ठेवणार आहे. नंतर आपल्या मुलांना आपण वाचूच तर ते असं मंतरल्याने पाणी होतं आपलं सगळं देवाचं, म्हणून ते नंतर मी पाटावर पाणी ग्लास ठेवणार आहे. तर एक घंटा ठेवली डाव्या साईडला
आणि गणपती मांडून घेते कलशाच्या शेजारी तुमच्याकडं, आणि दत्ताची मूर्ती पण मांडून घेते. तुमच्याकडे दत्ताची मूर्ती नसेल तर तुम्ही त्याऐवजी सुपारी जरी मांडली तरी दत्ताच्या नावाने तरी चालेल. आणि पाण्याचा एक ग्लास भरून तिथं वरच्या साईडला ठेवते. नंतर माझं वाचन झालं की हे पाणी घरातील लोकांना सर्वांना प्यायला द्यायचं, चांगलं असतं. आणि ती उदबत्तीची रक्षा पण सर्वांना लावायची. तर आपण कलशाला हळदी कुंकू लावलं, पण आता नवनाथाला आणि दत्ताला किंवा आपण हळदी कुंकू लावायचं नाही. गणपतीला कुंकू लावलं तरी चालतंय, आपण दत्ताला आणि नवनाथाला तुम्ही भस्मच लावायचं. विभूती असते ना आपल्या, तो भस्मच लावायचा. कारण नवनाथ हे संन्यासी होते, त्यांना हळदी कुंकू नाही लावायचं. तर फुलं व्हायची, गणपतीला लाल फुल वाहिलं. तर माझ्याकडे काही जास्वंदी, पांढऱ्या जास्वंदीची, काही गुलाबाची होती. तसं काही नाही, तुमच्याकडचे असतील ते तुम्ही देवाला फुलं वाहू शकता. नवनाथ म्हणून आता माझ्याकडे फोटो नाही म्हणून मी अशा सुपाऱ्या मांडलेल्या आहेत त्या 9. त्याला त्या सर्व सुपाऱ्यांना भस्म लावून घेते. आणि प्रत्येक नवनाथाचं नाव उच्चारायचं. प्रत्येक सुपाऱ्या, गणेश, मच्छिंद्रनाथ, जालेंद्रनाथ, जे नवनाथ आहेत आपले, गहिनीनाथ, त्यांची सर्वांची नावं आपण एक एक करून नावं घ्यायची आणि सुपारीला आपण भस्म लावायचा. त्यांना पण फुलं व्हायची. तर अशा प्रकारे साधी सोपी पूजा आहे. आता प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे. माझी जशी मम्मी माझी करते तशी मी, किंवा जसं मला माहिती आहे सासूबाईंनी मम्मीने दोघींनी मिळून जसं मला सांगितलं तशी मी ही पूजा मांडत आहे. तर अशा प्रकारे पूजा मांडून घेतली आहे. तर नियम पण तुम्हाला मी काही सांगितलेले आहे, काही राहिले असतील तर नंतर सांगेल, मला सुचवा. कारण आता सर्व काही एकदम सांगणं शक्य नाही. आणि नंतर नैवेद्य काय करायचं उद्यापनाला त्याचा व्हिडिओ सेपरेट उद्या तुम्हाला टाकते मी. तर इथे ना मी आपल्या नवनाथ ग्रंथाची पूजा करून घेऊ म्हणून एक छोट्याशा चौरंगावर नवनाथाचा ग्रंथ ठेवून त्याचे हळदी कुंकू वाहिलं मी. आता ग्रंथावर हळदी कुंकू नाही व्हायला पाहिजे होतं, भस्मच व्हायला पाहिजे होतं. पण दररोजच्या सवयीप्रमाणे मी सुरुवातीला हळदी कुंकू वाहिलं आणि नंतर लक्षात आल्यानंतर भस्म वाहिलं. कारण आपल्या लक्षात येत नाही, आपण कोणतंही पारायण करताना हळदी कुंकूच वाहतो, तसं मी वाहिलं. आणि नंतर लक्षात आल्यास भस्म पण वाहिलं. त्याला पण फुल दाखवलं. फुलं ना मी आदल्या दिवशी संध्याकाळी तोडून आणून ठेवली होती, त्याच्यामुळं ते सुकल्यावणी झाली. कॅरीबॅगमध्ये ठेवली होती पण तशी झाली. आता पहाटे तेवढ्या लवकर फुलं कुठं मला भेटली नसते ना, म्हणून आदल्या दिवशीच आणून ठेवली. खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला, उदबत्ती ओवाळून घेतली. आता ना आपण संकल्प करायचा. कधी पण पारायण करताना संकल्प करूनच पारायण करायचं. आपल्या घरातली सुखशांती किंवा तुमच्या मागे काही आजारपण असेल तर त्यासाठी तुम्ही असं संकल्प करून उजव्या हातावर असं डाव्या हाताने पाणी सोडून संकल्प करून तुम्ही कशासाठी वाचन करीत आहात ते देवाला सांगायचं आणि पाणी सोडायचं. आणि असं केलं म्हणजे आपली इच्छा पूर्ण होत आहे असं म्हणतात. तर अशा प्रकारे आपण संकल्प सोडायचा पाण्याचा आणि वाचनाला सुरुवात करायची. तर हे वाचायला ना आता मराठी असतं कथासार आणि त्याच्यात श्लोक पण असतात, पण आपल्याला मराठी वाचायचं नसतं. जे श्लोक असतात तेच वाचायचे असतात. तर आता 7 दिवसाचं पुस्तकात दिलेलं आहे तुम्हाला की कसं वाचाय, किती दररोज किती अध्याय वाचायचे ते. तर तुम्ही बसताना त्याच्या शेजारी आणखीन एक आसन टाकायचं. असं म्हणतात की देव ना नवनाथ आपल्या शेजारी येऊन आपली पोती ऐकतात, म्हणून आपल्या शेजारी उजव्या साईडला एक आसन ठेवायचं, आपल्याला एक आसन ठेवायचं. आरती करताना नंतर कापूर, तुपाचा दिवा घ्यायचा, विभूती, खडीसाखर, काडेपिटी, एक्स्ट्राच्या उदबत्त्या 3 किंवा 4 उदबत्त्या लागतात. आपलं वाचन पूर्ण होस तर आपल्याला 2-2.5 तास तेवढ्या उदबत्त्या जवळ घ्यायच्या. तेल एक्स्ट्राचं वाटीत घ्यायचं, संपलं दिव्यातलं तर ओतायला चमचा घ्यायचा. तूप एक्स्ट्राचं घ्यायचं जवळ ओतायला. नंतर असं ना वाचताना आपल्याला पाठवर, माझ्याकडे चौरंग नव्हता, तोच असं वाकायला खाली आपल्याला अवघडून येते कंबर, म्हणून असं एक मी डब्बा ठेवला, त्याच्यावर असं पोती ठेवली म्हणजे आपल्याला वाचायला सोपी जावी. तर पोती वाचायला 2-2.5 तास, 2.25 ते 2.5 तास लागतं दररोज. तर मग कशी वाटली पूजा ती नक्की सांगा.